नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपण चवदार असे आंबा कैरी चटणी बनवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आपण एक कैरी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेली आहे. तर कैरीचे असं पूर्ण साल काढून आपण त्याला व्यवस्थित बारीक करून कापून घेणार आहोत. तसं पूर्ण साल काढलेलं आहे. कांदा, टोमॅटो आणि पूर्ण कैरी जी आहे आपण साल काढून कुई काढून घेतलेली आहे. तशा प्रकारे बारीक करायचे आपल्याला मिक्सरमध्ये घालून. तर पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वरतून थोडेसे लसूण घालायचे आणि त्यामध्ये मीठही घालायचे आहे. तशा प्रकारे आपण एकदम चवदार आणि चविष्ट आंबा कैरीची चटणी बनवणार आहोत, जे आपण भाजीसोबत खाऊ शकतो. एक 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये ठेवूनही आपण खाऊ शकतो. ती अशी खराब होणार नाही. तर त्यामध्ये असे आपण पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला फोडणी देण्यासाठी गॅस पेटवला आहे आणि गॅस पेटून आपण तेल टाकलेलं आहे. तर तेल गरम होतं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे. जिरे टाकून घ्यायचे आणि जिरेही चांगले तुडतुडू द्यायचे त्यामध्ये. तर गरम झालेलं आहे तेल. त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण पूर्ण कांदा आहे, टोमॅटो आहे आणि कैरीची ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तशा प्रकारे व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला त्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तसं त्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण सुकून द्यायचं. त्यामध्ये आपल्याला काही चवीसाठी तिखटही टाकायचं आहे. जर कैरी जास्तच आंबट असेल तर आपण थोडासा गूळ किंवा साखरही त्यामध्ये घालू शकतो. तर थोडीशी हळद आहे, तिखट आहे, असं आपण सर्व आणि थोडंसं शेंगदाण्याचं कुठेही आपण टाकलेलं आहे. तर थोडीशी साखर किंवा हळदही आपण त्यामध्ये घालू शकता आपल्या चवीनुसार, कारण की जास्त आंबट होऊ नये चटणी. अशी नंबर 1 चटणी आपली तयार झालेली. तुम्हीही बनवून खा, कशी लागली सांगा. आणि आता सीझन चालू आहे तर आंब्याची कैरी तुम्हाला उपलब्ध असेल त्याची बनवून खा. एकदम चविष्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.